प्रसारित करत आहोत अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम अष्टांग आरोग्य. अहो उमाताई भेटल्या होत्या, फ्रेश होत्या, आता पित्ताचा त्रास होत नाही म्हणाल्या. अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर प्रवीण केंगे यांची ट्रीटमेंट घेतली त्यांनी. अगं दादालाही मणक्यांच्या दुखण्यावर तिथल्याच उपचाराने गुण आला. तुमच्याही डायबिटीससाठी आता तिथलीच ट्रीटमेंट घेऊ आपण. आजच अपॉइंटमेंट घेऊया. योग, प्राणायाम, आयुर्वेद, पंचकर्म चिकित्सेद्वारे गेल्या 14 वर्षांपासून हजारो रुग्णांना सर्व आजारांवर आणि आजारांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी उपचार देणारे MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांचे अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, दास मारुती मंदिराजवळ, चेतना नगर, नाशिक, गंगापूर रोड, नाशिक रोड आणि निफाड इथे ही शाखा. संपर्क 92 704 33 863. नमस्कार श्रोते हो, अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रस्तुत अष्टांग आरोग्य या कार्यक्रमात मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या मागच्या भागात MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांच्याकडून आपण मेदोरोगाची कारणं आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी सविस्तर माहिती ऐकली. आजच्या कार्यक्रमात आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या मेदोरोगाचा प्रतिबंध कसा करायचा आणि त्यावर आयुर्वेदीय प्रभावी असे कुठले उपचार आहेत याविषयी. डॉक्टर नमस्कार. नमस्कार मॅडम. डॉक्टर, या मेदोरोगाचा प्रतिबंध करण्यासाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे याविषयी आम्हाला सांगा. तर 3 गोष्टी खूप महत्वाच्या ज्या आयुर्वेदात सांगितलेल्या आहेत मेदोरोगासाठी. एक सर्वात महत्वाचं म्हणजे आहार, दुसरं निद्रा आणि तिसरं व्यायाम. हे त्रिसूत्र फॉर्म्युलेज म्हटले आहेत. आपला जो आहार आहे, आहाराच्या 2 वेळा निश्चित ठेवून घरचा आणि पचायला हलका असा आहार घेणं खूप जास्त गरजेचं आहे. दुसरं, अन्न पचण्यासाठी झोप महत्वाची आहे, तर रात्रीची 7 तासाची झोप खूप आवश्यक आहे. आणि तिसरं, ह्या आहाराचं रूपांतर फॅट्स मध्ये किंबहुना ऍसिड मध्ये होऊ नये, रोगामध्ये होऊ नये म्हणून व्यायाम. तर कमीत कमी आपण 40-45 मिनिटं ते 1 तास पायी फिरणे, योगासनं, सूर्यनमस्कार, स्विमिंग, कुठल्याही प्रकारे स्पोर्ट्स असे ऍक्टिव्हिटी रोज आपली असणे गरजेचे. कमीत कमी आठवड्यातले 5 दिवस तरी आपण व्यायाम करणं गरजेचे. ह्या तिन्हींचं जर आपण व्यवस्थित आपल्या दिनचर्येमध्ये पालन केलं तर नक्कीच मेदोरोग किंबहुना कुठल्याही रोगापासून आपण दूर राहू शकतो. अगदी. डॉक्टर, एक प्रश्न असा येतो की YouTube, व्हॉट्सअपवर सुद्धा चरबी कमी करण्यासाठी अनेक सप्लिमेंट सांगितल्या जातात, घरगुती उपाय सांगितले जातात. यावर किती विश्वास ठेवावा आणि ते कृती करावी असं तुम्हाला वाटतं? बरोबर. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जगात कुठल्याही व्यक्तीचं जेव्हा वजन वाढतं तर ते एका दिवसात, एका महिन्यात नाही वाढत. रोज त्याच्या शरीरात खाल्लेल्या अन्नाचा काही भाग शिल्लक राहतो, त्याचं रूपांतर मग किलोमध्ये होऊन मग पुढे वजन वाढतं. मग आपण बघतो की 3 वर्षात 5, 10, 12, 15 किलो वाढलंय. आणि मग जेव्हा वजन वाढतं आणि रोग सुरू होतात, कुठेतरी पेन निर्माण होतो शरीरामध्ये, मग तो धावतो कमी करण्यासाठी. मग पहिले तो फास्ट कसा रिझल्ट मिळेल याकडे धावतो. आणि YouTube जे आज प्रत्येकाच्या हातात आहे, मोबाईल, याच्यामध्ये की फास्ट वजन कमी करा, व्यायाम न करता वजन कमी करा, सप्लिमेंट्स घ्या, जेवण करू नका. याने काहींमध्ये तो वजन न कमी होता दुसरे रोग सुरू होतात. आणि काही जणांमध्ये वजन कमी होतं काही काळापुरता, ते परत वाढतं, पण शरीरात अनेक जीवनसत्वांचे अभाव होऊन असे रोग निर्माण होतात जे परत बरे होण्यासाठी खूप अवघड असतात. अगदी खरंय. आयुर्वेदामध्ये या मेदोरोगावर कुठले प्रभावी उपचार आहेत याविषयी आम्हाला सांगा. बरोबर. याच्यात सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती आपले अग्नी सुधारवणं गरजेचं आहे. आणि अग्नी सुधारवण्यासाठी आयुर्वेदामध्ये खूप चांगले औषधे सांगितलेले आहेत. त्यानुसार तुमचे अग्नी सुधारवायला मदत होते. एक औषध, दुसरं पथ्य आणि तिसरं अग्निमंद म्हणजे काय, आपल्या लिव्हरला एक थर आलेला असतो ऍसिडचा, इनडायजेस्टिव्ह मटेरियलचं, म्हणून तो लिव्हर चांगलं काम करू शकत नाही आणि त्याचं रूपांतर ओबेसिटी किंवा ऍसिड मध्ये होत असतं. तर लिव्हर डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी पंचकर्म चिकित्सा ही खूप मूल्यवान ठरते. बस्ती, वमन, विरेचन आणि उद्वर्तन म्हणजे औषधी चूर्णाने मसाज केला जातो, म्हणजे फॅट डिझॉल्व्ह होण्यासाठी. अशा उपचारांचा जर वापर केला आणि त्याच्याबरोबरच आहार, निद्रा आणि व्यायाम याचं सुयोग्य पालन केल्याने मेदोरोग आणि इतर रोग मुळापासून बरे होण्यासाठी खूप चांगली मदत होते. श्रोते हो, मेदोरोग प्रतिबंध आणि त्यावरचे प्रभावी आयुर्वेदीय उपचार याविषयीची सविस्तर माहिती आत्ताच आपण घेतलीत MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांच्याकडून. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद. सर्व आजारांवर आणि आजारांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी उपचार देणारे MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांचे अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, दास मारुती मंदिराजवळ, चेतना नगर, नाशिक, गंगापूर रोड, नाशिक रोड आणि निफाड इथे ही शाखा. संपर्क 92 704 33 863. आत्ताच आपण अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रायोजित अष्टांग आरोग्य हा कार्यक्रम ऐकलात. निर्माता जयंत ठोंबरे.